तर 1 वर्षापर्यंतच्या शेती कर्ज आणि वसुलीला स्थगितीच्या या निर्णयावर अजित नवलेंनी टीका केली आहे। सरकार पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देत आहे असा आरोप त्यांनी केलाय। तर सरकारने कर्जमाफीवरून वेळकाढूपणा केल्यास आंदोलन करू असा इशाराही दिलाय। 30 जून 2026 पर्यंत जे सर्व कर्ज थकीत होईल ते कर्जमाफीमध्ये आलं पाहिजे। त्यामुळे पुनर्गठनाचा सुद्धा मुद्दा येत नाही। पुनर्गठन आणि 1 वर्षापर्यंत कर्जाच्या वसुलीला स्थगिती याच्या आडून पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करतंय का? राज्य सरकारने असे कोणत्याही प्रकारचे डावपेच शेतकऱ्यांबद्दल करू नये, अन्यथा प्रचंड मोठ्या आंदोलनानं जबरदस्त अशा प्रकारचं प्रत्युत्तर या डावपेचांना शेतकरी संघटना आणि किसान सभेकडून दिलं जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।